महाविकास आघाडी संभ्रमावस्थेत असलेली आघाडी आहे। एकदा भारतीय जनता पक्ष एनडीए म्हणजे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी 100% जिंकून येईल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी भाजपकडून देण्यात आली। आपल्यासोबत आता स्वतः कपिल पाटील आहेत। सर, काय सांगाल, म्हणजे जवळपास ग्रामपंचायतपासून ते पार्लमेंटपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी, तर काय सांगाल? माझा ग्रामपंचायतीपासूनचा पार्लमेंटचा प्रवास हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, अमित शहा, आमचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब ह्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली, तिसऱ्यांदा उमेदवारी दिली। निश्चितपणाने त्यांनी दाखवलेला विश्वास हा खरा ठरवण्यासाठी माझ्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष एनडीए म्हणजे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी 100% जिंकून येईल, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही। कारण देशातल्या जनतेचा जसा मोदीजींच्या विकासावर विश्वास आहे तसाच विश्वास या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेचा मोदीजींच्या विकासावर आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं जे आम्ही काम केलेलं आहे ते सदृश आहे। जवळजवळ 35,000 कोटीची कामं या लोकसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, काही पूर्ण झालेत, काही पूर्णत्वात जायचे आहेत आणि हे सगळ्या जनतेला माहीत आहे। विकास कोण करते हेही लोकांना माहीत आहे। त्याच्यामुळे खड्डा पडला तरी मलाच विचारलं जाते, कोणाला विचारलं जात नाही, कारण त्यांना माहीत आहे काम कोण करणार, कपिल पाटील करणार। आणि मोदीजींच्या आशीर्वादाने आम्हाला या लोकसभा क्षेत्राचा विकास करायला संधी मिळाली। आम्ही आमचं भाग्य समजतो। येणाऱ्या काळामध्येही अशाच प्रकारचा विकास मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही करू। एकंदरीत तर आत्ता जे चित्र पाहिलं या सगळ्यामध्ये अजूनपर्यंत तुमची उमेदवारी जाहीर झाली, मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप ही जागा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा कोणता उमेदवार याबद्दल काही स्पष्टता नाही आहे। त्यामुळे तुम्ही कसं पाहता या सगळे? ही महाविकास आघाडी संभ्रमावस्थेत असलेली आघाडी आहे। त्यांच्याकडे स्वतःचा उमेदवार नाहीच आहे। ते इकडे तिकडे आयात करून उमेदवार कसा आणता येईल याच्यासाठी त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे। अजून त्यांना हे ठरवता येत नाही की निवडणूक कोण लढणार आहे, काँग्रेस लढणार, शिवसेना लढणार की राष्ट्रवादी लढणार। सगळेच कामाला लागलेले आहेत सगळ्या पक्षाचे लोक। आता याच्यावरून आपण पत्रकार मंडळी आहात, आपण अंदाज लावा इथे नेमकं कुठे आहेत। ते जेव्हा चालायला सुरुवात करतील तेव्हा आम्ही शर्यत पूर्ण केलेली असेल। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हे 24/7 इलेक्शन मोडमध्ये असलेला पक्ष आहे। जेव्हा निवडणूक संपली की आम्ही निवडणुकीच्या कामाला लागतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणुकीचं काम सुरू। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळे अलर्ट आहेत। तिकडनं कोण उमेदवार येतो ह्याची चिंता करण्याचं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही गरज नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आहे। आत्मविश्वास याच्यासाठी आहे की मोदीजींनी जो देशामध्ये 10 वर्षांमध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर जनता सगळी पुन्हा एकदा 2024ला मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प करून आहे। हा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बोलतात असं नाही, आता देश बोलायला लागला, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। आता राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा आहे ही उद्या परवामध्ये तुमच्याच मतदारसंघात येते, तर एकंदरीत त्या सगळ्या परिस्थितीत त्याकडे कसं पाहता? माझ्या मतदारसंघात मागच्या वेळेला त्यांनी सभा घेतली होती। मला वाटतं जेवढा वेळ यात्रा येईल त्याच्यापेक्षा कमी वेळ त्याच्यापेक्षा जास्त वेळ सभा घेतली होती। त्यामुळे तेव्हा काही परिणाम झाला नाही। तेव्हा तर मी नौखा होतो, जस्ट भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली होती, मी काही कामही केलं नव्हतं। आता या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने विकासाचं काम करण्याची संधी मिळाली आणि मी जनतेच्या मनामध्ये विकासाच्या भावना निर्माण केलेल्या आहेत की भारतीय जनता पक्ष एनडीए महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणाने विकास होतो, अशा प्रकारची भावना ही जनतेच्या मनामध्ये होणे। मग किती यात्रा आल्या तरी भिवंडी लोकसभेमध्ये काही फरक पडणार नाही। एकंदरीत मुरबाडचे ते आमदार आहेत, मुरबाड मतदारसंघाचे किसन खोतरे यांच्यात आणि तुमच्यात वाद असले
असल्याची काही चर्चा इथून मागे रंगल्या होत्या. तर त्या वादाचा या निवडणुकीवर किंवा चर्चा रंगल्या ना, खात्री तर नाही ना कोणाला. तुम्ही सांगता चर्चा रंगल्या, चर्चा चुकीच्या असू शकतात. आम्ही दोघे भारतीय जनता पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने एकदा जो निर्णय घेतला देशपातळीवरून, त्या निर्णयाला पायीक राहून किसन कथोरेही काम करणार, कपिल पाटीलही काम करणार. त्याच्यामुळे काही वाद नाही. हे वाद फक्त लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर आपण भिवंडी मेट्रोपासून ते नगर महामार्ग रेल्वे मार्गापर्यंत आपण काम करताय असा आपला दावा आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातो की या मतदारसंघात विकास झालेला नाही आहे. दावा नाही, 100% खात्री आहे, गॅरंटी आहे, मोदीजी की गॅरंटी और गॅरंटी की गॅरंटी. तुम्हाला खात्री नसेल तुम्ही माझ्यासोबत चला, ज्याला कोणाला खात्री नाही त्याला सोबत घ्या. आपण एक एक कामावर जाऊ, स्टोरी तयार करा. साम टी व्हीच्या माध्यमातून सकाळपासून सामपर्यंत स्टोरी तयार करू आणि दाखवू लोकांना. ज्यांना कोणाला भरोसा नाही त्यांनी तुमच्यासोबत यावं. तर विरोधकांना काय आव्हान करायला ते? विरोधकांना काय आव्हान करायचं? मी माझ्या जनतेला, मतदारांना आव्हान करेन की 10 वर्षे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला आपली सेवा करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. पुन्हा आपली सेवा करण्याची संधी मला भरघोस मताने निवडून आणून द्यावी. एकंदरीतच आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील होते. त्यांच्यासोबत आपण काही मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र अद्याप त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काय चित्र निर्माण होईल हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.